वीर खेळाडू सध्या मैदानामध्ये आले रणांगणामध्ये ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये स्ट्रायकर इनकडे पहिलाच बॉलवर बॅटने खेळायचा प्रयत्न केला वाईडी स्ट्रॉंगरकडे चेंडू घरंगळत चाललाय सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये अमर पाटील आणि किशोर सिनारे हे दोन ओपनिंग ब्लास्टर एक सिंगलच्या मदतीने ते अकाउंट ओपन झाले मागील मॅच आपण बघितली खूप जास्त रन टार्गेट सेट झाल्यामुळे एसीसी रोहिंजन संघाला ते रन चेस करता आला नाही आणि सुरुवात थोडीशी कमजोर झाली द्वितीय सत्रामध्ये परंतु ही मॅच काहीतरी वेगळं सांगणार एक चांगली फाईट बघायला मिळेल कमी गतीचा चेंडू आणि दमदार स्क्वेअर कट पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमा पलीकडे डिपेश पॉइंट्स मध्ये हा चौकार स्पर्धेचा तिसरा खेळाडू आहे ज्यानं चौकाराने आपल्या इनिंगची सुरुवात केली धावसंख्या फलका टोटल 5 सुरुवात करत असताना किशोर आणखी एक वॉटर शॉट बॉल सीमा पलीकडे दाखल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधून षटकार सुरुवात पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग मी मागील सामन्यामध्ये देखील या गोष्टीचा उल्लेख केला की आज बॅटिंग टीमचा प्रत्येक टीमचा फलंदाजाचा दबदबा बघायला मिळेल हाही फटका चांगल्या पर्यंत फिल्डर आहेत डीप मध्ये क्षेत्ररक्षक तुम्ही बघितले त्या ठिकाणी होते रितेश कोहलीला जोपर्यंत बॉल उचलून फेकेल तोपर्यंत ही रन इथे कंप्लीट केले जाईल संयम क्रिकेट सुरुवातच तुम्हाला सांगून जाते हा खेळच तुम्हाला सांगून जातो सी फॉर कंट्रोल हा क्रिकेटचा तुमच्याकडे असायला हवा आणि ते दाखवत असताना टॅपिंग क्रिकेट टॅप केल्या बॉलला शॉर्ट लेग मध्ये हा बॉल फील्ड केला जाईल वेगवान थ्रो पर्यंत एक रन इथे पूर्ण केली जाईल थोडीशी रिस्की होती परंतु क्रिकेटमध्ये कधी कधी रिस्क घ्यावी लागते क्रिकेट असू द्या किंवा व्यवसाय तुम्ही जर अकाउंटंट शिकला असाल तर त्यामध्ये म्हटलं गेलं आहे की हाय रिस्क हाय प्रॉफिट आणि कधी कधी प्रॉफिट कमवण्यासाठी तुम्हाला रिस्क घ्यावी लागते आणि क्रिकेटमध्ये हे सूत्र तंतोतंत लागू होतं किशोरचा आणखी एकदा आक्रमण कोणी फिल्डर नाही आहे बॉल निघून जाईल वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार सुंदर मैदान अगदी तुम्ही मैदानाच्या चारही बाजूला बघितलं तर सुंदर झाड ही सगळी मेहनत आहे या सर्व खेळाडूंची वेगर ग्रामस्थांची सगळ्यांनी जो सपोर्ट केलाय कारण विज्ञान म्हणतं की दररोज एका माणसाला जगण्यासाठी जवळपास 28 किलो ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि एक झाड दिवसातून जास्तीत जास्त 7 किलो ऑक्सिजन हे देऊ शकतो म्हणजे प्रत्येकाने किमान आपल्या स्वतःसाठी आपल्या आयुष्यामध्ये किमान 4 झाडं ही लावली पाहिजेत असं विज्ञान आपल्याला सांगतो आणि म्हणून झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश सातत्यानं या टुर्नामेंटच्या माध्यमातून हा दिला जातो मॅचकडे आता आपण लक्ष केंद्रित करूया पहिलं P1 पॉवर प्ले फर्स्ट समाप्त झालं प्रथमेश कोहली ज्याने रन्स खर्च केले टोटल 17 आमचे प्रकाशजी कोहली आले असेल तर या व्यासपीठावर सातत्यानं आपण बघतो अगदी जय मल्हार हॉटेल जे उल्वे नोडमध्ये सर्वाधिक फेमस त्यातील प्रत्येक चविष्ट पदार्थ हे तुम्हाला बघायला मिळतील नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय ओव्हरस्टेप झाले अगदी पुढे हा स्क्रीजच्या जाऊन पुढे पाय ठकलाय आणि त्यामुळे पंचांनी नो बॉल दिलाय जी क्रॉसिंग लाईन आहे अगदी त्याच्या पुढे क्रॉस केला आणि त्यामध्ये लिमिट क्रॉस केलं की क्रिकेटमध्ये दंड मिळतो हे तुम्ही पाहिलंय आणि नेक्स्ट बॉल असे फ्री हिट चांगली बॅटिंग आतापर्यंत अमर पाटील थोडंसं संयमाने घेतलाय 2 सिंगल 3 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधून हा फटका चांगला आहे बॉल निघून जाईल लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप सी मारुशी पलीकडे
चौकार. काय झाडी प्रवेश कोहली या गोलंदाजावर यंगस्टर उभरता सितारा टीम गणेशपुरीचा धावसंख्या फलक आपण बघतोय तो सध्या 22 वर सध्या पोहोचलाय. अद्यापर्यंत एकही गडी गमावला नाही या टीम TCC दोंद्रे. हे त्यांचा प्लस पॉइंट. दोन्ही खेळाडू आता वेल सेट झाले. दोन्ही बाजूने आक्रमण. गोलंदाजांसाठी सध्या हेच एक आगे खाई तो पीछे कुआ. एक से बचाव तो दुसरा हाजीर. दोघी बाजूने आक्रमण इथे झालंय. अगदी लोअर फुलटॉस बॉल बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. कदाचित फुलटॉस साठी सज्ज नव्हते फलंदाज. आणि आपण बघू शकता जी धावसंख्या फलक आहे ते 1 धावेने थोडं पुढे चाललंय. बोर्डवर धाव आहेत त्या टोटल 23. दोन्ही पंच आपण बघू शकता मैदानामध्ये. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये सर द्वारकानाथ चोरगे फ्रॉम बेलवली आणि त्यानंतर लेग अंपायर सत्यवान काकडे सर फ्रॉम आदई. हे दोन ऑफिशियल्स आज आमच्या कॉम्बॉक्समध्ये बघू शकता. सूत्रसंचालन आणि त्याची महत्त्वाची जबाबदारी महागुरू MD गडके सर आणि त्यासोबत आमचे समालोचक यंगस्टर शुभम म्हात्रे यांचा रोज तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. 1 धावेचा प्रयत्न इथे आपण बघू शकता. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये प्रसादचं योगदान खूप चांगलं राहिले आणि ते सातत्याने राहील. एक चांगला स्कोरर. धावा संख्या फलक आपण बघूया. टोटल बोर्डवर धावा सद्यस्थितीमध्ये 24 पर्यंत. परंतु या षटकामध्ये आता थोडंसं संयमाने घेतलाय. या दोन्ही फलंदाजांना टार्गेट किती सेट राहील कारण मागील मॅचमध्ये जवळपास 83चं टार्गेट ते फार अवघड राहिल्यानंतर रन चेस तिथे झाले नाही. पाहायचं या पहिल्या खेळाच्या सत्रामध्ये रन किती येतील हे देखील आपल्याला बघायचं आहे. फटका सजवलाय जरूर परंतु चेंडू हवेमध्ये. उंची जास्त आणि लांबी कमी. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं स्क्वेअर लेग मध्ये आणि खेळाडू झाले तिथे झील बाद पहिला देत का TCC दुंद्रे. एक शॉप तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचे ते ओनर आहेत. व्यवसाय क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव त्यांनी कमावलंय. मॅचकडे आपण जाऊया. पहिला विकेट गमावलं गेले. पहिलं सुयश इथे प्रवेश कोहलीला मिळालंय. पहिला ब्रेक थ्रो दिल्यामध्ये इथे सक्सेस मिळाले. थोडंसं सल्ला मसलत करत असताना अगदी बघितलं आमचे सन्माननीय जय मल्हार हॉटेलचे मालक अगदी प्रकाशजी कोहली यांचे 2 सुपुत्र टीम गणेशपुरीमध्ये आपण प्रितेशला बघतोय आणि त्यासोबत खेळाडू प्रथमेश कोहली हा एक टेनिस क्रिकेट विश्वामधील दर्जेदार खेळाडू ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज 2 संघामध्ये ही लढत जरी असली गणेशपुरी आणि दुंद्रे परंतु खरी लढत प्रसन्न पाटील आणि प्रथमेश कोहली यांच्यामधील बॅटल आहे. एका बाजूला एक डेंजरस बॅट्समन एका बाजूला एक डेंजरस बॉलर. शॉटअँड करायचं होतं. महेश शेलार उर्फ साई शेलार या नावानं सुप्रसिद्ध असणारा हा खेळाडू बायकर मॅन आहेत परंतु डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे त्यांच्या या इनिंगची. धावसंख्या फलक थांबलाय. टोटल 24 वर 1 गडी बाद. धावांचा वेग थांबलाय. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये 17 आले होत्या. या षटकामध्ये प्रवेश कोहली चांगलं एक चौकार येऊन देखील धावांना अंकुश त्याने आतापर्यंत लावलाय. राईट अमूर्त विकेटनं स्क्वेअर विकेटला यावेळी जायचं होतं. लेझी क्रिकेट सध्या बघायला मिळेल टीम महेश शेलर कडून. मागील 2 चेंडू पहिला बाउन्स लेन टू लाईन आणि तदनंतर थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर बाउन्स. यालाही कनेक्ट त्याला करता आला नाही आणि त्यामुळं हे 2 चेंडू आले निर्धाव. हे षटक प्रवेश कोहलीचं जबरदस्त राहिलं. कमबॅक करून देणारा 7 धावांची ओव्हर विथ 1 विकेट त्याला मिळाला. अशा टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 24 धावा.
कारण एक नामांकित डीजे आणि जे नेहमी सगळ्या आयोजकांना हवं असं वाटतं. धावसंख्या फलक 2 षटक समाप्तीनंतर एक फलंदाज बाद 24 वर. किशोर सिन्हारे सारखा आक्रमक खेळाडू अजून मैदानामध्ये. साईला अजून जरी मैदानामध्ये सुरुवात मिळाली नसली तरी तो देखील एक आक्रमण करण्यासाठी मानला जातो. अविनाश ढोलकरला गोलंदाजीची इथे जबाबदारी देण्यात आली आहे. आता यात मात्र शंका राहिली नाही की प्रवेश कोहली पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं स्पेस हाताळेल, कारण त्याचे हे षटक खूप चांगले राहिले. त्याच्यामुळे कदाचित याच मुले सलग तिसऱ्या गोलंदाजाचा वापर केला असावा. पाहायचं किशोरला कितपत शांत ठेवेल गोलंदाजीतून गणेशपुरी. आक्रमण केल्या, फटका सजवलाय, बॉल खूप उंच गेलाय, खूप लॉंग डिस्टन्स कव्हर करायचंय. ग्रेट फिल्डिंग. क्रिकेटमध्ये फुटबॉलही खेळला जाऊ शकतो आणि त्याच्या साहाय्याने रनही वाचवले जाऊ शकतात. पायाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर, कारण जेलवर जाऊन चेंडूच्या अगदी तिथपर्यंत पोहोचून बॉल स्टॉप करणं अवघड होतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. राहुल कोहलीच्या माध्यमातून किमान 2 धावा या उत्कृष्ट दर्जाच्या क्षेत्ररक्षणातून वाचवले गेलेत. क्रिकेटमधील एक एक धाव फार अनमोल असते, आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा अविनाश ढोलकर. तिसरा बॉल यावेळेस तो सिलेक्शनच्या बाहेर पिचिंग झाले. यस, मेन अंपायर सत्यवानजी काकडे व्हाईट बॉलसाठी इशारे करतायत. क्रिकेटमध्ये एक एक धावेसाठी बरेच संघ हारतात, बरेच बक्षिसं जातात. आपण एक ज्वलंत उदाहरण परवा बघितलं तर ओसाडण्याची ती स्पर्धा अवघ्या 2 धावेनं बारक्या शेळकेनं तिथे बाईक जिंकली आणि ती त्याने बाईक विशाल शेळकेला दिली आणि त्याच्या आयुष्यामधील ती 5वी बाईक ती डेडिकेट केली. विशाल मन लागतं या गोष्टी करण्यासाठी. क्रिकेटमध्ये तुम्हाला उंच शिखरावर जायचं असेल तर तुम्हाला एक चांगला गुणवंत क्रिकेट, स्पोर्ट्समन स्पिरिट हे असायला हवी. किशोर सिन्हारे खूप लवकर शॉर्ट सिलेक्शन निवडलं त्याने. बॉल अगदी स्लोअर वनचा वापर केला अविनाशनं. मानसिकता तुम्ही त्याची बघू शकता. फलंदाजाच्या झोनमध्ये चेंडू द्यायचा नाही, त्याला फुटवर्कचा फुलटॉसला लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं, परंतु यावेळेस फिल्डिंग खराब. 1 बॉल ओव्हर द लाईन, चौकार. पाहिजे, कारण म्हणतात की कठीण रस्ते हे नेहमी तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहोचवतात. मागील काही चेंडू तुम्ही बघितले तर गोलंदाजानं खूप चांगले कमबॅक राहिले आहे, परंतु आता क्षेत्ररक्षणामध्ये साथ मिळाली नाही. चेंडूवर धावून जाणं गरजेचं होतं. कदाचित जर प्रयत्न केला असता अगोदर तर कॅचवर देखील जाता आलं असतं, परंतु जर तर स्थान नाही. अविनाश ढोलकर हा लोअर फुलटॉस बॉल अपील झाली आणि अपील उचलून धरली. लेग बिफोर द विकेट. खेळाडू किशोर सिन्हारे back to the pavilion. जर आपण विचार केला, उल्वे नोडमध्ये गणेशपुरी एक प्रतिभाशाली संघ म्हणून ओळखला जातो, परंतु एनडी विभागाचा जर विचार केला ना, सध्याच्या वर्तमान स्थितीमध्ये शौर्या 11 रिडगर आणि तिरंगा धुंद्रे हे 2 संघ आहेत. अनेक ठिकाणी सहभागी होत असतात मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आणि वर्तमान स्थितीमध्ये या दोन्ही संघातील मग शौर्या 11 रिडगर असेल, तिरंगा धुंद्रे या खेळाडूंचा परफॉर्मन्समध्ये खूप काही बदल केलेला आहे आणि आता खऱ्या अर्थाने एक मातबर संघ म्हणून पुढे सरसवताना आपण 2 संघ पाहतो. नक्कीच महागुरू, एक चांगले गुणवंत प्रतिभाशाली क्रिकेटर्स हे दोन्ही संघांना मिळालेत. क्रिकेटचा दर्जा प्रत्येक टीमचा स्टँडर्ड होण्यासाठी यंगस्टर घडणं आणि घडवणं हे 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आजकालचे क्रिकेटर्स आपण बघतो सिनियर खेळाडूंचा ते आदर खूप कमी करतात. सिनियर खेळाडूंकडे खरं तर क्रिकेटचे धडे तुम्ही घेतले पाहिजेत. एखाद्या स्पर्धेमध्ये तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला तर 32-36 इंच छाती तुमची झाली नाही पाहिजे, तिथे तुमचा संयम पाहिजे. अगदी खूप इझी या शॉर्ट सिलेक्शनचा वापर इथे गेले कित्येक वर्ष ज्ञानेश्वर उसाटकर या संघासाठी लेजंड क्रिकेटर आहेत.
पायकर मॅन देखील आहेत आणि त्यासोबत इथे 1 रन आणि स्वतःकडे त्यांनी स्ट्राईक ठेवली आहे. 3 षटकं समाप्त झालेत. एकूण 2 फलंदाज बाद 32 धावा बोर्डवर. दानचे सर्व शिलेदार, त्यामध्ये अक्षय पाटील एक आदर्श क्रिकेटर, आम्ही सतीशला पाहतो, आकाश, सौरव, आर्यन फडके, वैभव पाटील सर, त्याचबरोबर प्रसाद पाटील, स्वप्नील पाटील, सागर माधू पाटील, सन्मान संकेत फडके, साई पाटील, त्याचबरोबर स्वप्नील फडके, महेश फडके, निकेश फडके, अनिकेत फडके, रोहित पाटील, ऋतिक फडके, आदित्य पाटील, स्वप्नील फडके, श्रेयश पाटील, प्रथम फडके, नितीन पाटील, संकेत पाटील, संदेश फडके, साई पाटील, करण पाटील, स्वामी पाटील, ऋषिकेश फडके, स्वस्तिक, मयूर पाटील, राज पाटील, राजू फडके, साहिराज तांबडे, अर्षद फडके, नीरज कोरडे आणि जय फडके. खूप काही मेहनत आहे हे मैदान बनवण्यासाठी. सर्वांचं आपण अभिनंदन करू. O2 वैभव. नक्कीच महागुरु म्हटलात की यशाच्या राजमार्गाकडे नेणारा भाग्यरत्न म्हणजे तुमची मेहनत आणि ती या सगळ्या ऑर्गनायझर कमिटीनं जी मेहनत केली आहे म्हणून ही स्पर्धा आता सुरुवातीचा कालखंडच अगदी यशाचा उंच शिखराकडे भव्य दिव्य अशा सुंदर चमचमणाऱ्या 5 ट्रॉफीज जे 5 विजेत्यांसाठी असेल. अगदी तुम्ही बघितलं तर या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 80,000 रुपये, द्वितीय 40, तृतीय, चतुर्थ आणि पंचम ही अगदी तुम्ही 20-20-20 असं बघतायत. मालिकावीरासाठी रेफ्रिजरेटर फ्रीज जे मालिकावीरासाठी असणार आहे. त्यानंतर 2 स्पोर्ट्स सायकल फलंदाज आणि गोलंदाजांसाठी. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कूलर आपण बघतोय. स्पर्धेसाठी लागणाऱ्या सर्व ट्रॉफीज सुकापूरचे आमचे विद्यमान सरपंच राजेश पाटील यांच्याकडून देण्यात आलेत. मॅच कडे तर वळूया आपण. 3 षटकं संपलेत 32व्या बोर्डवर. प्रथमेश कोहली वेगवान बॉल, चांगली गोलंदाजी, जेवढी ताकदवान गोलंदाजी टीम धुंद्रीकडे आहे तेवढीच दमदार गोलंदाजी टीम गणेशपुरीकडे देखील सातत्याने अनेक मोठमोठे टुर्नामेंट याही संघाने गाजून सोडलेत. ज्या पद्धतीनं महागुरूंनी मगाशी उल्लेख केला की नेरे धुंद्रे विभागामधील ताकदवान संघ धुंद्रे, परंतु उल्वे नोड परिसरातील गणेशपुरी. प्रहार केलाय, आक्रमण केलंय. ओल्ड इज गोल्ड. ज्ञानेश्वर उसाटकर ज्यांच्या बॅट मधून तडाखा, षटकार. सध्या धावसंख्या चलकते. चांगली बॅटिंग सध्या ज्ञानेश्वर उसाटकर हे करत असताना ड्राईव्ह केल्या. ऑन ड्राईव्हचा फटक्या लॉंग ऑन कडे चेंडू चाललाय घरंगलत. 1 रन इथे पूर्ण होईल. फिजिकल फिटनेस क्रिकेटमध्ये लॉंग टर्म क्रिकेट खेळण्यासाठी फार महत्वाचे असते आणि ज्ञानेश्वर उसाटकर यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला दिसेल की लॉंग टर्म क्रिकेट खेळण्यासाठी शारीरिक सौंदर्य किती महत्वाचं आणि ते त्यांनी कसं जपून ठेवलंय हे तुम्ही त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला दिसेल. हा फुलटॉस बॉल, सॉफ्ट डिसमिसल, जेल हव्यामध्ये परंतु कॅच ड्रॉप इथे झाली. दुसऱ्यासाठी निघाले होते महेश, तिसरीसाठी आता निघालेत. कलेक्शन खराब राहिलं. पाठीमागे अगदी तिथे बघितलं पण प्रीतम तीन धावा या बॉलवर परिपूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या गोष्टीचा उल्लेख मी नेहमी करतो. गोलंदाज किती मोठा असू द्या, किती शातीर असू द्या, त्याच्या 6 चेंडूमध्ये एक तो गलती अशी तरी करतो ज्याच्यावर तुम्ही प्रहार करू शकता आणि उर्वरित बॉलवर जरी सिंगलला डबल किंवा डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केले तर रन तुम्हाला मिळतात. कमी गतीचा चेंडू लवकर ओळखला, लवकर पिक केला, वेट केला, वॉच केला आणि त्यान प्ले. हा षटकार.
बॅटिंग सध्या सांघिक जबाबदारी उचलली. अनुभव आयुष्यामधील सर्वात श्रेष्ठ गुरु आपण म्हणतो आणि त्याचा वापर करत असताना ज्ञानेश्वर उसाटकर गणेशपुरी संघाचा मुख्य खेळाडू प्रथमेश कोलीवर इथे हल्ला बोल केलाय. अपील झाली. हाईट फॅक्टरचा विचार यावेळेस पंचाने करावा लागला. वेगवान चेंडू आतापर्यंत लेगबायच्या स्वरूपाने एक सिंगल रन इथे मिळेल. धावसंख्या फलकावर अजून एक एक्स्ट्रा धाव इथे नोंदवली जाईल. चांगल्या स्थितीमध्ये 49 वर सध्या संघ पोहोचलाय. चौथं षटक सुरू आहे. जरी या मॅचमध्ये चौथं षटक इथे समाप्त झालंय. जरी या मॅचमध्ये 60-65 पर्यंत जरी दुंद्रे संघ पहिल्या सत्रामध्ये जर पोहोचला तर एक चॅलेंजिंग स्कोर बनू शकतो. आणि सध्या 49 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज गमावलेत आतापर्यंत TCC दुंद्रे. चांगली बॅटिंग सध्या ज्ञानेश्वर उसाटकर. 2 षटकार आणि 2 सिंगलच्या मदतीनं 6 चेंडूमध्ये त्यांचं 14 धावांचं योगदान. आणि त्यासोबत चांगली गोलंदाजी अविनाश टोलकर, प्रवेश कोहली. परंतु प्रथमेश कोहलीचे दोन्ही षटकं महागडे राहिलेत. त्यांना आज जास्त रन खर्च झालेत. एक मुख्य ऑलराऊंडर या टीमचा. धावसंख्या फलकावर धावा विचार आपण केला तर 49 आणि ज्यामध्ये प्रथमेश कोहलीचे 2 स्पेल 33 धावा देणार राहिलं. लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग राहुल कोहली. यानंतर 2 विजयी संघामध्ये एलॉटच्या लढत होईल. नुकता सामना जिंकणारा आराध्य स्पोर्ट्स टिंबोडे आणि यामधून विजयी यांच्यामध्ये लढत तुम्हाला बघायला मिळेल. शेवटच्या स्लॉगरला सुरुवात होणारे अंतिम 6 चेंडू बघूया कितपत रोखेल आणि किती धावा या षटकामध्ये जमवण्यामध्ये सक्षम ठरेल दुंद्रे संघ हे देखील आपण बघायचंय. राहुल कोहलीवर जबाबदारी. हो इथे स्पोर्ट्समन स्पिरिट पंचांकडे बोलून देखील पाहिलं नाही. एज लागलं, कॅच ते कॅरी केली गेली एवढे फक्त पाहिलं आणि तदनंतर एसटी सोडली. आणि स्पिरिट दाखवत असताना एक चांगल्या खेळाडूचे वैशिष्ट्य ज्ञानेश्वर उसाटकर. गंगाराम फडके एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमच्या दोस्ती स्पोर्टच्या वतीने सुनीलदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने गंगारामदादा फडके तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं सरसे स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रसन्न पाटील. जेवढी दमदार भेदकता नेहमी गोलंदाजाने राहिली आहे तेवढी अनेक वेळा त्याची दमदार बॅटिंग देखील आम्ही जवळून पाहिली. परंतु आता प्रथमेश याच गोष्टीचा उल्लेख करीत असेल, हे समजत असेल तर रन रोखणं गरजेचं आहे. कारण जितपत कमी धावांपर्यंत आपण रोखू तेवढं चेसिंगमध्ये आव्हान आणि तेवढे प्रेशर आपल्यावर कमी असू शकतो. परंतु आता प्रसन्नला हेच मनमंत्र देऊन पाठवले की अटॅकिंग मोडमध्ये मैदानामध्ये तुम्हाला खेळायचं असेल. आतापर्यंत महेश शेलार 3 चेंडू आणि 3 धावांचं योगदान. ही प्रतिभा नाही आहे या खेळाडूची. पर्यंत आज कमी चेंडू त्याच्या वाटेला प्ले डाऊन झालेत खेळाडू. अगदी बघितलं तर प्रसन्न पाटीलच्या खेळीत सांगता. जी पॉवरफुल बॅटिंग अपेक्षित होती ती झाली नाही आहे. बॅटल मोटर राहील कारण एक सन्मानजनक स्कोर तर जरूर बनलाय. 49 वर सध्या संघ थांबलाय. राहुल कोहली मागील 2 चेंडूमध्ये 2 सफलता त्याला मैदानामध्ये मिळालेत. इज ऑन अ हॅट्रिकची संधी आहे. या चेंडू गणित नवीन खेळाडू मैदानामध्ये प्रवीण शिनारेवर ही जबाबदारी. स्लॉगर मध्ये चांगली गोलंदाजी होते. थोडंसं अटॅकिंग मोड मध्ये जावं लागेल कारण आपण टार्गेट सेट करण्यासाठी पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग हे TCC दुंद्रे
या संघाने निवडली होती आणि सध्याची फलंदाजी पाहताना आपण बघितलं तर सध्या स्थितीमध्ये तरी त्यांनी इतके जास्त रन केले नाहीत, कारण हे मैदान धावांसाठी ओळखलं जातं. फलंदाजांचं नंदनवन. तुम्ही स्क्वेअर कट, लेट कट, तुम्ही ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह असे फटके तुम्ही लगावले, स्वीप शॉट तुमच्याकडे असतील तर तुम्ही अगदी जमिनीच्या सहाय्यानं तुम्ही रन करू शकता. गॅप फक्त तुम्हाला निवडता आले पाहिजे. आउटफील्ड खूप फास्ट आहे मैदानाची. प्रवीणसाठी हेच त्यांनी केलं, हेच तर करायचं होतं. गॅप शॉट आणि बॉल सीमा पलीकडे दाखल. आउटफील्ड फास्ट असल्या कारणानं हा फास्टेस्ट चौकार. फिफ्टी अप. 53 धावा सध्या फलकावर लागलेत. पहिला गडी 24 वर गमावला, दुसरा 31 वर, तिसरा 49 आणि चौथा देखील 49 पर्यंत. आता पुन्हा एकदा धावा यायला सुरुवात झाली आहे. बॅटिंग लाईनअप मोठी आहे या टीमची, परंतु सध्याच्या दृष्टिकोनातून दुंद्रे टीमचा विचार केला अपकमिंग टुर्नामेंटमध्ये महेश शेलार, प्रवीण यांचं फॉर्ममध्ये येणं सांघिकदृष्ट्या खूप गरजेचं आहे. अलॉंग द कापे ड्राईव्ह केल्या क्षेत्ररक्षक आहेत, कठीणच, परंतु बॅकअप त्याहून सुंदर होतं. ग्रेट फिल्डिंग हे असायला हवं. बॅकअप सर्वाधिक जास्त महत्त्वाचं असतं. तुम्ही प्रवासाला निघाले आपण की आपल्याला मोबाईलचे चार्जिंगचा बॅकअप म्हणून आपण पॉवर बँक यूज करतो. क्रिकेटमध्ये आपण तसं तुम्हाला फिल्डिंगमधून बॅकअप हे फार महत्त्वाचं असतं. युद्धनीती सांगते तुमच्याकडे बॅकअप असायला हवं. तुम्ही सगळं सैन्य घेऊन उतरले तर कधी कधी तुम्हाला युद्धामध्ये पराभवही पत्करावा लागू शकतो. आणि जर वेल प्रसंगी आला तर बॅकअप मिळेल आणि ते जर मिळालं योग्य वेळी तो तुमचा विजय हा निश्चित असतो. आणि ते तिथे फिल्डिंग डिपार्टमेंटमधून पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 55. अंतिम काही चेंडू बाकी आहेत. प्रवीण आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आणि डायरेक्ट हिट तू मी झाला आणि याचा फायदा उचलला प्रथमेश कोहलीनं आणि खेळाडू प्रवीणच्या खेळीसांत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहुल कोहलीची. एक चौकार जरूर आलाय, परंतु धावसंख्या फलक आपण बघितलं तर बोर्डवर धावा आहेत 55 आणि आतापर्यंत जवळपास 5 फलंदाज गमावलेत. मोठी पार्टनरशिप ही बघायला मिळाली नाही. प्रत्येक खेळाडूनं अगदी थोडा वेळ मैदानात खेळ केलाय आणि मैदान त्यांना सोडण्यासाठी भाग पडलाय. एक मोठा रनअप आहे राहुल कोहलीचा आणि सध्या फिल्डिंग डिपार्टमेंट हे सजवलं गेलंय. सज्ज होताना पुन्हा एकदा राहुल कोहलीच्या मार्कवर. मिलन सिनारेसाठी हा चेंडू अलॉंग द कापे ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडू घरंगळत चाललाय. 1 रन पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न ते केला, परंतु आता दुसरीच्या प्रयत्नात खेळाडू झाले धावबाद. खेळाचं पहिलं सत्र जे इथे समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रामध्ये 5 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना टीम TCC दुंद्रे या संघाने रन केले टोटल 56. 57चं अपवाद म्हणजे रिक्वायर रन रेटचा विचार जर आपण केला तर 11.40 ची रिक्वायर रन रेट असेल येणाऱ्या उत्तरार्धामध्ये. आणि उत्तरार्धामध्ये जॉईंट होतील आमचे हिपहॉप समालोचक शुभम म्हात्रे. तुमचं कौतुक करू. दुंद्रे क्रिकेट दुंद्रे गावातील हे दोन्ही सुपुत्र स्पर्धेचा जर मित्रांनो जर आपण विचार केला, दोस्ती ग्रुप, दोस्ती क्रिकेट संघ विगर आणि संघाची आन बान आणि शान नेरे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहे आमचे परम मित्र सुनील दादा पाटील. त्यांचे सर्व सहकारी अक्षय असतील, वैभव, त्यांच्या सर्व सहकार्यांच्या संकल्पनेतून तयार झालेली पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य
आदरणीय भूपेंद्रदादा पाटील चषक 2023 आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा उद्घाटन सोहळा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अरुण भगत साहेब, त्याचबरोबर सन्माननीय पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संजय शेठ पाटील, भूपेंद्रदादा पाटील या असे अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा खऱ्या अर्थाने संपन्न झाला. शुभम, जर आपण विचार केला निश्चित स्वरूपात ही दमदार स्पर्धा आहे आणि ग्राउंड ज्यांनी खेळपट्टी आणि हा संपूर्ण सुसज्ज ग्राउंड बनवलेला आहे ते आमच्या सर्व दोस्ती ग्रुपच्या सहकाऱ्यांचं कौतुक करावे लागेल. खूप मेहनत बघायला मिळाली. शुभम यांच्याकडे आपण बोलूया. शुभम दोस्ती ग्रुपचे प्रतिनिधी आहेत आणि या गावामध्ये जेव्हा दोस्ती ग्रुपच्या वतीने स्पर्धा आयोजित केली जाते कंपल्सरी 5 दिवस शुभम यांची आम्ही उपस्थिती नेहमी पाहत असतो. येस डेफिनेटली महागुरु आमच्यावरती असणारे प्रेम, आमचे अक्षय असतील, स्वप्नील असतील, आमचे प्रसाद असतील, सुनील दादा असतील, सर्वांचा मनापासून आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून दोस्ती ग्रुप व दोस्ती क्रिकेट संघ विगर यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आहे. 6 दिवस रंगणारी एक क्रिकेटचं भव्य दिव्य असं आयोजन तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळते आहे, ज्यात या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिली मॅच तुम्ही पाहिली. आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघानं काय बॅटिंग केली. तब्बल 82 धावा ठोकल्या होत्या. 83चं टार्गेट होतं एसीसी रोंजन संघासमोर. मात्र ती मॅच जिंकली करम पाटील अँड कंपनी. आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघानं आजच्या दिवसातील पहिला विजय त्यांना संपादित केला. दुसरी मॅच तुमच्या समोर पाहायला मिळतीये. एका बाजूला TCC धुंद्रे आणि त्यांना फाईट करतोय मैदानावरती VRCC गणेशपुरी, जो संघ प्रथमेश कोळी यांच्या नावानं ओळखला जातो. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतायत ND एक्सप्रेस या वेगाचा आता सामना करायचा आहे VRCC गणेशपुरी या संघाला. आणि त्याच्या अनुषंगानं सलामीची जोडी मैदानावरती उतरली आहे. टार्गेटचा जर आपण विचार केला तर चांगला राईट स्टार्ट दिलं किशोर शिनारेनं. पहिला मॅन्डेटरी पॉवरप्ले P1च्या षटकामध्ये तब्बल 17 धावा कुठल्या. तिथून जाऊन एक मुवमेंट मिळाला, थोडीशी धावगती थांबली मी म्हणेन अंतिमच्या 2 षटकामध्ये. कारण तुम्ही पाहिलं तर मैदानावरती जसे गेले ओल्ड इज गोल्ड मगाशी देखील वैभव सराई उल्लेख केला. जेव्हा धावगती थांबली होती तिथे मात्र एक चालना मिळाली मैदानावरती. ज्ञानेश्वर उसाटकर यांना 2 षटकार ठोकून धावगतीला आकार दिला. आदरणीय गंगाराम फडके बिगर आणि तुकाराम फडके बोनशेत यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि टार्गेटचा जर आपण विचार केला तर तब्बल 30 बॉलमध्ये या मॅचमध्ये जिंकण्यासाठी करायचे 57 धावा. सलामीची जोडी येते. तर दुसऱ्या बाजूला ज्या खेळाडूंना ND विभागाचं नाव पूर्ण टेनिस क्रिकेट जगतामध्ये नेऊन सोडलं तो धुंद्रे एक्सप्रेस नव्हे तर पूर्णपणे ND एक्सप्रेस मैदानावरती आता येतील. प्रसन्न पाटील फार कमी वेळामध्ये भरपूर नावाजली असणारा हा खेळाडू मैदानावरती भरपूर प्रसिद्धी या खेळाडूला मिळाली. टेनिस क्रिकेट जगतामधील एक वेगवान तेज तरार गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते प्रसन्न पाटील. समोर तितकीच स्टारकास्ट प्रथमेश. पहिला बॉल वेगवान चेंडू आहे, ड्राईव्ह केला त्या ठिकाणी. अजिबात उत्तर नव्हतं फलंदाजाकडे डिफेन्स करण्या या अगोदर. त्यानंतर मात्र पहिला चेंडू तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतोय. ज्या वेगासाठी ओळखला जातो तो वेग पहिल्याच बॉलवरती दर्शवला. मात्र समोर तुम्ही पाहतायत प्रथमेश कोहली या तुकाराम फडके बोनशेत यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. ओटू शुभम. आणि इथे मिस्टॅमिगे कॅचची संधी. किशोर बॉल खाली. प्रयत्न भरपूर चांगले होते मात्र थोडासा डिफिकल्ट होता हा झेल. आणि असं झेल क्रिकेटमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचे असतात झेलमध्ये. मात्र इथून येतोय हा षटकार. डेफिनेटली प्रसाद पाटील आम्हाला सांगतोय की या टोर्नामेंटमधला तब्बल 15वा 6 होता. 15व्या क्रमांकाचा षटकार ठोकलाय आणि षटकारानं आता आघात केलाय फलंदाज प्रथमेशनं. ऑन द विकेट
हा चेंडू आता मात्र चांगला फटका अंडर कार्पेट चाललाय. लॉंग ऑनला फिल्डर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण ज्ञानेश्वर उसाटकर बॉलवरती एकच ऍक्शन मध्ये चेंडूची फेकी केली जाते. थोडीशी चूक झाली मी तर म्हणेन किशोरकडनं. तो जर कन्वर्ट झाला असता तर कदाचित या मॅच मध्ये लगेच परतले असती टीम TCC धुंद्रे, कारण महत्वाची विकेट होती दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. आणि ते मात्र एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. प्रतिमेश कोहली नॉस्टॅक एंडला स्ट्रायकरला आता जात आहेत फलंदाज विनेश डोलकर उर्दू विकेट. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आणि फुलर लाईनचा बॉल फेकून दिलाय. चेंडू सीमा पलीकडे येतोय. हा दर्जेदार षटकार. रिपेअर केला आता मात्र जो बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे ना पंचा डेफिनेटली तर इथे चेक केला जाईल. चेंडूवरती हाईट किती होती योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. प्रत्येक संघाला चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आता तिसरे पंच अक्षय पाटील या स्पर्धेचे आयोजक मित्र त्यांच्या माध्यमातून चेक केल्या जाते. WTC या वाहिनीच्या माध्यमातून पूर्णपणे ही वाहिनी ही स्पर्धा कव्हर करते. चांगली क्लॅरिटी तुम्हाला पाहायला मिळते. या गोष्टीचा देखील उल्लेख व्हायला हवा. किती हाईट होती या बॉलवरती तर चेक केला जाईल. चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय फुलर लाईनच्या चेंडूवर किती हाईट होती आणि पूर्णपणे तुम्ही पाहताय टेक्निकल डिपार्टमेंट टीम सज्ज झाली आहे. चांगलं कव्हर ते करतात ही स्पर्धा. आतापर्यंत तुम्ही जर प्रसन्न पाटील मैदानावरती गोलंदाजी करताना तो तुम्हाला पाहायला मिळतोय. इट्स नो बॉल कॉल. अगदी कमरेच्या वरती बॉल होता जरूर आणि तिथे मात्र पंचाने हेच सांगितलंय की हा चेंडू मात्र बिमर आहे. त्यामुळं आता सुवर्ण संधी आहे फलंदाज मैदानावरती. तुम्ही पाहता विनेश डोलकरनं एक चांगला फटका अदा केला. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार त्याने ठोकला. खराब चेंडू होता गोलंदाज प्रसन्न पाटीलचा आणि त्यावरती भरघोस समाचार घेतला आणि आता येणारा बॉल फ्री हिट आहे. आता सुवर्ण संधी आहे फलंदाज विनेशकडे. चांगली स्टॅट आता मात्र मैदानावरती पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 14 वरती 14 धावा स्कोर बरोबरती आतापर्यंत लागलेत. कमबॅक कसं दाखवेल कारण कमबॅक करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. प्रसन्न पाटील आता एंड चेंज करतायत. हा चेंडू तुम्ही पाहतायत ड्राईव्ह केला हलक्या हातानं. एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीये. फ्रीटचा जास्त काही फायदा उचलता आला नाहीये बॅटिंग करणाऱ्या VRCC गणेशपुरी या संघाला. आणि एकूण धावा स्कोरवरती पहिल्या षटकामध्ये ज्या गतीने जायचं होतं ना ती गती मात्र गाठली आहे बॅटिंग करणाऱ्या VRCC गणेशपुरी या संघानं. चांगली स्टॅट आपण म्हणूया ते देखील प्रसन्न पाटीलच्या विरोधामध्ये. आता वेग दाखवतायत. आता मात्र ज्या वेगासाठी ओळखले जात आहेत तो वेग मात्र इथं दाखवला प्रसन्न पाटील यांना. ज्या टप्प्यावरती नियंत्रित होता भरपूर वेग होता या बॉलवरती थांबवलं फलंदाज गणेश पुरी संघाचा. तुम्ही मैदानावरती पाहताय त्या प्रतिमेश कोहलीला या मॅचच्या दरम्यान दोन्ही बाजूला तेवढीच स्टारकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. हा देखील एक मोठा खेळाडू आहे VRCC गणेशपुरी संघाचा प्रतिमेश कोहली. भरपूर स्पर्धा याही फलंदाजांनी गाजवल्यात. तो आहे आता स्ट्रायकरीला सामना करायचा प्रसन्न पाटीलचा. डिफेन्स केलाय चांगले क्रिकेट मैदानावरती. बचेंगे ते और भी लढेंगे हा तंत्र मैदानावरती आता मात्र मग फलंदाजाच्या माध्यमातून अंतिमच्या बॉलवरती घेतली सिंगल आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या तब्बल प्रसन्न पाटीलचं षटक मागडं राहिलं. तुम्ही पाहताय TCC
धुंद्रे संघाच्या दृष्टिकोनातून, कारण या गोलंदाजाला तुम्ही पाहतायत 10 पेक्षा कमी धावा देण्यासाठी ओळखला जातो, मात्र थोडासा मागडा आलेला, एकी विकेट याला मिळाली नाहीये, ही मात्र जमेची बाजू आहे या मॅच मध्ये। VRCC गणेशपुरी संघाची एकूण धावा 16 वर तुम्ही पाहतायत, 24 बॉल, आणि आता गरज आहे या मॅच मध्ये 41 धावेची। पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आलेत आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती येतोय संघाचा तारणहार। जेव्हा TCC धुंद्रे संघ अडचणीमध्ये असते ना, तिथून मात्र एक मदतीला धावून येणारा खेळाडू आहे, स्वतः कॅप्टन्स येतात अमर पाटील बॉलिंग ट्रॅक वरती। समोर फलंदाज आहे प्रथमेश कोहली आणि या मॅच मध्ये 57 धाबेचं टार्गेट आहे, त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये। पहिला बॉल ऑफ द विकेट, डिफेन्स केलाय, चांगले क्रिकेट मैदानावरती प्रथमेश कोहली चांगल्या चेंडूचा सन्मान देतोय आणि खराब चेंडूला प्रतिउत्तर देखील दिले जाते मैदानावरती, त्यामुळं एक चांगले क्रिकेटची निशाणी मैदानावरती अदा करत असताना या मॅचच्या दरम्यान अमर पाटील चांगली गोलंदाजी करतोय, त्याच्या विरोधामध्ये चांगलं सन्मान देखील दिलं। ऑन साइडला जेवढा सन्मान देऊ शकतो तेवढा ताकदीनं मी फटका देखील खेळू शकतो आणि इथे पाठवला ऑफ साइडला, हा दर्जेदार स्क्वेअर कटच्या माध्यमातून येतोय षटकार। पास अर्ध्या विकेट वरती टाकलेला बॉल आणि त्यावरती तुटून पडला फलंदाज प्रथमेश आणि त्याने ठोकलाय षटकार। आता फिरून खेळायचा आहे, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र डॉट बॉल येतोय, ज्या वेगासाठी ओळखला जातो अमर पाटील। आता तो वेग दाखवतोय कारण त्याला देखील माहिती आहे मागील बॉलवरती षटकार आलाय, आपल्याला कमबॅक करायचं या बॉलवरती आणि तो कमबॅक त्याने आता करून दिलाय। TCC धुंद्रेसाठी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 22 वरती। बिनगडी बाद VRCC गणेशपुरी संघ इन चेंज करतायत। फुलटास आहे स्वीपचा दर्जेदार रोहित शर्मा यांची आठवण करून देणारा हा फटका पाठवला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। प्रथमेश कोहली डिफिकल्ट शॉट, षटकार। जाबा मैदानावरती आता पूर्णपणे मी म्हणेन गोलंदाजांवरती आक्रमण होताना तुम्हाला पाहायला मिळतो। आतापर्यंत 28 धाबा स्कोरबोर्ड वरती लागल्यात। षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती 2 षटकार या षटकामध्ये आलेत, त्यामुळे आता दबाव वाढलाय अमर वरती। आणखीन एक सुंदर फटका आहे, जाईल चेंडू नाही थांबणार, डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, एका टप्प्यानं चेंडू सीमा पलीकडे, चौकार। आतापर्यंत या मॅच मध्ये आता मात्र फ्रंटफूट वरती जाऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू आलाय डॉट आणि टीमच्या बॉलवरती मित्र म्हणून कमबॅक केला अमर पाटीलनं। मात्र या षटकामध्ये देखील भरपूर धावा आल्या, स्वतःवरती भरपूर नाराज आहे अमर पाटील आणि इथून मात्र एकही विकेट अद्यापही मिळाली नाहीये, ही चिंतेची बात आहे, चिंतेची बात बनली आहे, विकेट मिळाली नाहीये प्रसन्न पाटील अमर पाटील यांना, त्यामुळे आता दबाव वाढलाय धुंद्रेवरती। एकूण धावा तुम्ही पाहतायत गुणे तालिकेवरती 32, आता बॉल राहिलेत 18 आणि 25 धाबेची गरज। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिबा पाटील साहेबांचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल आणि हा विजय आहे
रायगड ते पालघर या 7 जिल्ह्यातील भूमिपुत्रांचा. वो टू शुभम. डेफिनेटली 18 बॉल 25 धावेची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गणेशपुरी संघ चांगली बॅटिंग करताना दिसले. 2 सलामीवीर मैदानावरती आता तळ टकून बसलेत. पहिला बॉल प्रसन्न पाटील. आता मात्र वेगवान बॉल आहे. अपील त्या ठिकाणी झाली आहे, मात्र अपील मध्ये विश्वास तुम्ही पाहतायत मैदानावरती अजिबात नाहीये. पूर्णपणे अपील खारिज केली पंचांच्या माध्यमातून. सत्यवानजी काकडे सर अदई आणि त्यांना साथ देत्या स्क्वेअर लेग पंच. द्वारकानाथ चोरगे सर बेलवली 2 मॅच ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतायत. चांगला बॉल आहे. आता मात्र सन्मान दिलाय. अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला होता ज्या बॉम्बसाठी ओळखला जातो गोलंदाज प्रसन्न पाटील. आता तो या मॅच मध्ये दहशत दाखवताना दिसताय. इथून जर कमबॅक झाला तर देखील परतू शकते टीम TCC दुंदरे, कारण या षटकामध्ये जर कमी धावा आल्या ना तर मी तर म्हणेन एक चांगली फाईट देऊ शकेल आणि तो प्रयत्न आता करावा लागेल गोलंदाज प्रसन्न पाटीलला या मॅचच्या दरम्यान. चांगला बॉल आहे. स्विंग अँड मिस. च्या गोलंदाजानं फार कमी वेळामध्ये फार उंची गाठली आहे. टेनिस क्रिकेट जगतामध्ये अधिराज्य ज्या गोलंदाजानं गाजवलाय तो गोलंदाज मैदानावरती तुम्ही पाहतायत प्रसन्न पाटील यांना. आणि आता बॅक टू बॅक 2 डॉट बॉल फेकल्यात फलंदाज विघ्नेश डोलकरच्या विरोधामध्ये. अदललाय बॉल. चेंडू तुम्ही पाहतायत आनंद कार्पेट. किशोर येतोय बॉलवरती. चांगलं क्षेत्ररक्षण किशोरच्या माध्यमातून. बॅटिंग सुंदर झाली किशोरकडनं, मात्र तुम्ही पाहिलं तर अंतिमच्या 2 षटकामध्ये कमबॅक झाला टीम VRCC. तुम्ही पाहतायत गणेशपुरी या संघाचं. आणि आता 14 बॉल रन करायचे आहेत मैदानावरती. तुम्ही पाहताय 24. 14 चेंडू 24 ची गरज आहे मैदानावरती. दोन्ही सटल फलंदाज. थोडीशी डोकेदुखी मात्र बनली आहे गोलंदाजासाठी, कारण विकेट ते देत नाहीयेत. चांगले क्रिकेट आतापर्यंत दाखवलं VRCC गणेशपुरी संघाच्या ओपनर्सना. फटका तुम्ही पाहताय दमदार आहे. शॉट लाईक दॅट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. सरळ फेकून दिलाय चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेश कोहलीच्या बॅट मधून हा धमाका. 8 प्रथमेश कोहली शांत बसेल तर हे नाव कसलं. भले गोलंदाज तुम्ही पाहतायत मैदानावरती प्रसन्न पाटील जरी असला तरी देखील मी अटॅक करू शकतो याचं जिथे जातं उदाहरण जिवंत करून दिलं प्रथमेश कोहलीनं. 3 चेंडू तुम्ही पाहिले डॉट आले, त्यानंतर आली सिंगल आणि जसा प्रथमेश आला त्याने ठोकलाय षटकार. एंड चेंज केला. आता मात्र चांगल्या लाईन आणि लेनवरती 1 षटकाराचा अपवाद वगळला तर इथून मात्र फार चांगली गोलंदाजी झाली या षटकामध्ये प्रसन्न पाटील यांची. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की 7 पेक्षा कमी धावा देणारा हा गोलंदाज चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो मर्यादित षटकाच्या खिलामध्ये. त्यामुळं आता चेंडू आणि धावामधील अंतर आपण पाहूया. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अद्याप 18 धाबेची गरज आहे या मॅच मध्ये. 9.00 ची औषध राखायची आहे टीम VRCC. तुम्ही पाहताय गणेशपुरी या संघाला त्या धाबा रोखल्या जातील का. येणारे 12 चेंडू आपल्याला सांगून जातील. आपल्याकडे थोडासा वेळ मिळतोय डिंग्स ब्रेक्स मैदानावरती, त्यामुळे आपण थोडासा वेळ मिळतोय. या ऐकूया पुन्हा एकदा आपण सानिया DJ नितीन पाटील यांचा एक सुमधुर संगीत. संपर्क साधा DJ मास्टर. हॅलो. वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाचे खंदे समर्थक, हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय अरुण शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. दोस्ती ग्रुपच्या वतीने अरुणदादा पाटील माजी सरपंच हरिग्राम आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर दोस्ती ग्रुपच्या वतीने आपलं स्वागत आहे. डेफिनेटली आज वागेश्वर हरिग्राम संघाला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही पाहतायत अरुणदादा पाटील आलेत. या आपण व्यासपीठावरती
माजी सरपंच हरिग्राम, आपलं सहर्ष वेलकम स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता 12 बॉल 18ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती येतो आहे धुंद्रे संघाचा यंग टॅलेंट मैदानावरती. सार्थक पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल फुलटॉस आहे, ड्राईव्ह करायचा होता पण साइन टॅक लेग स्टेज सोडून जातोय हा बॉल. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव स्कोरबोर्ड वरती ऍड होते. सिंगल. पुन्हा चेंडू, हा बॉल टाकावा लागेल. खराब चेंडू, त्यामुळं 1 संघाची धावसंख्या पुढे जाते. प्रसाद पाटील आम्हाला सांगतोय आता मात्र संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत गुन्हे तालिकेवरती आतापर्यंत 40. आता 12 बॉल आणि गरज आहे 17ची. फुलटॉस आहे, पुन्हा एकदा अपील झाली आहे आणि ज्या ब्रेक थ्रूची गरज होती, जे जमलं नाही प्रसन्न पाटीलला, जे जमलं नाही अमर पाटीलला, ते करून दाखवला. पहिल्याच बॉल वरती फेकला वाईट बॉल. त्यानंतर मोठी विकेट मिळतीये. फलंदाज विनेश डोलकरला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर आणि हा पहिला धक्का लागतोय VRCC गणेशपुरी या संघाला. खेळाडू बाद. चेंडूचा टप्पा सार्थक पाटील अक्षरशः TCC धुंद्रे संघ त्यांची ताकद आहे खरी गोलंदाजी आणि त्या गोलंदाजासमोर मी म्हणेन चांगली बॅटिंग झाली. टाळ्याच्या 38 बाजूने मात्र स्वागत केलं जातंय विनेशचं, कारण प्रसन्न पाटील समोर आक्रमण असताना देखील खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली. सार्थक वेगवान बॉल आहे, वेगवान चेंडू. आता मात्र आपल्या लाईन आणि लेंथ वरती परत आलाय गोलंदाज सार्थक पाटीलचं देखील कौतुक व्हायला हवा, कारण समोर गणेशपुरी सारखा एक मोठा संघ आहे आणि त्या संघाविरुद्ध खेळत असताना या मॅच मध्ये आतापर्यंत त्याने खूप चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडू अवांतर जरूर फेकला, त्यानंतर त्यानं देखील कमबॅक दाखवलं, त्यामुळे आता दबाव वाढलाय. आता दोन्ही संघाच्या बाजूनं 50-50% मॅच तुम्हाला सध्याच्या घडीला पाहायला मिळतीये. 10 बॉल आणि तब्बल 16 धाब्याची गरज. निर्णायक षटक स्वीप करायचं होता. आणखीन एक सुंदर बॉल आहे. आता कमबॅक होतोय TCC धुंद्रेचं. हेच सांगणार आहे षटक आहे. सार्थकचं कौतुक व्हायला हवा, कौतुक व्हायला हवा. या मॅच मध्ये काही गोलंदाजी करतोय अचूक टप्प्यावरती, अचूक लाईन वरती, अचूक लेंथ वरती. सार्थक पाटील या मॅच मध्ये रंग भरतोय. असं वाटलं होतं की 2 षटकामध्ये 18ची गरज असताना ही मॅच लवकर संपेल, मात्र काय कमबॅक दाखवले. आता मात्र हा फटका चालला ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक मात्र पाहत बसले वाट आणि त्या ठिकाणी लागली वाट. गेलाय चेंडू सीमा पलीकडे. चौकार. आणि आता या चौकाराची गरज होती टीम मैदानावरती. हॅलो, आराध्या 11 टेंबोडी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधावा. वर्तमान लढतीमध्ये जो संघ जिंकेल तो लगेच तुमच्या विरोधात खेळणार आहे. 8 चेंडू 12ची गरज आहे आणि पॅडल स्वीपचा एक दर्जेदार फटका आहे. फलंदाज प्रथमेश कोहलीच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. पाटील वरती आता अटॅक झाल्या प्रथमेश कोहलीचं. या मैदानावरती असं वाटलं होतं कमबॅक झालं. 10 चेंडू 16ची गरज होती, त्यानंतर 8 बॉल मध्ये तुम्ही पाहतायत आता 12ची गरज असताना या मॅच मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे तब्बल 7 चेंडू आणि 8 धाब्याची गरज. डायरेक्ट हिट परतावा लागला असतं फलंदाजाला आणि ते मात्र एक रिस्की रन कंप्लीट करतायत 2 बॅट्समॅन. त्यामुळे आता तुम्ही पाहतायत मैदानावरती अंतिमचे षटक 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे 7 धाब्याची. 6 चेंडू आणि 7 धाबा. बीड वरून आलेले आदरणीय मयूरदादा चव्हाण विद्यमान सरपंच डोंगरगान बीड सरपंच आहेत. अक्षय वांड्रे सर सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर आहेत बीड मधील. त्यानंतर अक्षय सूर्यवंशी सर सरपंच किसल बीड आणि अमर वामन राष्ट्रवादी तालुका
राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपणा सर्वांचं आम्ही दोस्ती ग्रुप सुनीलदादा पाटील, आमचे सागर पाटील असतील, अक्षय, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपणा सर्वांचं सरसे स्वागत आहे. बीडवरून आलेत बघा मित्रांनो, याला म्हटलं जातं प्रेम. पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण बीगर ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत आहे. डेफिनेटली सर्व मान्यवरांचं सर्व अतिथी वर्गाचं आपण सहर्ष हार्दिक असं स्वागत. मात्र इथे मॅच कडे आपण जाऊया. 6 बॉल 7ची गरज. बॉलर तयार. मिलन पहिलाच बॉल आणि इथे वाकवली आहे एसटी, त्यामुळे मॅच मध्ये होईल कमबॅक टीसीसी धुंद्रेचं. आणि या मॅच मध्ये येते गोल्डन विकेट. फलंदाज प्रथमेश कोळी या नावाचं वादळ मात्र शमावलाय पहिल्याच बॉलवरती मिलन सिनारेनं. आणि हा लागतो आता मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम VRCC गणेशपुरी संघाला. 6 बॉल 7ची गरज होती. आता करायच्यात या मॅच मध्ये 5 बॉल आणि 7 धावा. राहुल भोपी हरिग्राम यांचा हा आवडता संगीत आहे, आवडता गाणं आहे त्यांचं देखील सरचे स्वागत. मॅचला ते एन्जॉय करतात. 5 चेंडू आणि आता गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 7 धाब्याची. तब्बलला प्रथमेश कोळीची खेळी जर आपण पाहिली, त्यानं तब्बल 18 चेंडूचा सामना केला, 39 धावा, ज्यात 4 षटकार आणि 3 चौकार. चांगली बॅटिंग त्यांनी या मॅचमध्ये केली. प्रसन्न पाटील समोर होता तरी देखील तो न डगमगता त्यांना सुरेख अशी कामगिरी केली या मैदानावरती. 4 षटकार त्याने ठोकले, 3 चौकार ठोकले आणि प्रेक्षकांना इम्प्रेस करणारी फलंदाजी होती. खास करून तो स्वीपचा जो शॉट होता ना, स्क्वेअर लेगच्या अगदी डीप पाईन लेगच्या मधोमध त्यांना ठोकला. आपलातून टायमिंग होता, प्रॉपर टायमिंगने भरलेला तो षटकार होता. मी उल्लेख देखील केला सर रोहित शर्मा यांची आठवण त्याने करून दिली त्या फटक्यांना. आता 5 बॉल करायचे 7 धाबा. कमबॅक देखील झाले या मॅच मध्ये. दोन्ही संघाच्या बाजूने अजून तेवढंच पारडझर आहे. 5 बॉल 7ची गरज आहे. अनुभवी गोलंदाज आहे मिलन सिनारे. बॉलिंग ट्रॅक वरती उडते विकेट. फटका चाललाय डीप फाईन लेग कडे, चेंडू सीमा पलीकडे आणि हा दर्जेदार चौकार येतो. या सामन्याला यू टर्न देणारा फलंदाज होता. स्ट्रायकरिंग कडे तुम्ही पाहिलं राहुलला आणि त्याने ठोकलाय हा चौकार. पण पाहतोय 4 बॉल आणि 3ची गरज. 4 चेंडू 3 ड्राईव्ह केला, ऑन साइडला चला फटका. प्रसन्न पाटील करतोय चुकी आणि अशा स्टेजला तुम्ही चुका करू शकत नाहीये. अगदीच दुष्काळ आणि त्यात 13वा महिना आणि ज्यात आता सर्व काही बिघडत चाललंय. मी म्हणेन चांगलं चाललं होतं सार्थक पाटील कडनं. बॅक टू बॅक 2 चौकार जेव्हा आले ना, तेव्हा मात्र कमबॅक केला या मॅच मध्ये VRCC गणेशपुरी संघानं आणि तो कमबॅक अप्रतिम राहिला. 39 धाबीची एक दर्जेदार इनिंग प्रथमेश कोळीची या मॅच मध्ये राहिली. आता चांगला बॉल आहे, आता चांगली गोलंदाजी होती, अचूक टप्प्यावरती आता मॅच आली आहे. जिंकण्यासाठी तुम्ही पाहताय 3 चेंडू 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धाब्याची गरज. 2 बॉल 1ची गरज आहे. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 56 आणि या मॅच मध्ये आता 2 बॉल 1ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी डेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 2 चेंडू मध्ये 1 धाव ही कंपल्सरी बनवावी लागेल. आणि इथून मात्र बॉल चाललाय मागे, झाली चूक, अपील झालीये. पंच सांगतात हाईट होती या बॉल वरती, त्यामुळे मॅच गमवावी लागेल. तुम्ही पाहतायत मैदानावरती जर प्रसन्न पाटील कडनं ती चूक झाली नसती, हेच आम्हाला प्रसाद पाटील सांगतायत की मात्र 1 बॉल वरती 1 धाव तुम्हाला पाहायला मिळाली असती. मात्र मॅच जिंकली आहे. दोन्ही संघ चांगला खेळ केला. मैदानाच्या आतमध्ये अंतिमच्या टप्प्यापर्यंत ही मॅच तुम्हाला जाताना पाहायला मिळाली. दोन्ही संघाचं वेलकम स्वागत आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मात्र मॅच जिंकली आहे VRCC गणेशपुरी संघानं. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन बॉईज अँड हार्ड लक टीम. तुम्ही पाहता TCC धुंद्रे चांगला लढला तो देखील.